मुदत ठेवायचा आहे, त्यामुळे तोडगा करत नसतात. पण यातून मराठा समाज भरडला जातो. मुंबईसारख्या ठिकाणी आता आपण बघतो एवढा पूर या ठिकाणी लाखो भिजत आहेत. त्यामुळे मुंबईची गती मंदावलेली आहे. सरकारचीच इच्छा दिसत नाही. सरकार ठरवते की सरकार का तोडगा करत नाही, हा प्रश्न सगळ्याला पडतो. संपूर्ण मुंबईत जे आहे ते मराठा आंदोलक दाखल झालेले आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाकडून मुदतवाढीची जी आहे आंदोलन करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात यावी पत्र दिलं आहे, याकडे कसं पाहता? तर हे आंदोलन आज ठरलेलं नाही किंवा आजच ठरलेलं नाही. आधीच मनोज जाहीर केली होती. आणि या ठिकाणी आपण बघतो आझाद मैदानावर आपल्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला, मराठा समाजाला मुंबईत तिथे 1 दिवसाची मुदत का दिली जाते? सरकारची भूमिका त्यात काय? सरकारच्या वतीनं न्यायालयात काय म्हणणं मांडलं गेलं? ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण बघतोय आझाद मैदानावर 20-25, 25 दिवस या वेगळे आंदोलन चालतात. मग मराठा समाजाच्या आंदोलनासाठी 1 दिवसाची मुदत देण्यासाठी सरकारी पक्षाने न्यायालयात काय बाजू मांडली, हाही प्रश्न सगळ्यात पुढे आहे असं मला वाटतं. अद्याप अजूनही सरकारकडून कोणतंही शिष्टमंडळ आलेलं नाही आहे. अगदी 3 वाजत आलेलं आहे, कोणतंही शिष्टमंडळ आलं नाही. सरकारकडनं शिष्टमंडळ तर आलेलंच नाही, परंतु या मुंबईमध्ये जे मराठा सेवक आलेले आहेत त्यांची जाणीवपूर्वक गैरसोय व्हावी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.